आणि मॅडमला तर झाडांबद्दल सुद्धा करुणा खूप येते. हा बोला मॅडम. हो, तर नूतन मॅडमची कविता ऐकून मला माझा हा पिरॅमिड पर्यंतचा प्रवास आठवला. तर तेव्हा नोव्हेंबर 2024 मध्ये अमृता मॅडम माझ्याकडे आलेल्या आणि त्यावेळी मॅडमचा मुद्राचा कोर्स चालू होता आणि तो त्यावेळी मॅडम संध्याकाळी घ्यायच्या, संध्याकाळच्या वेळेत. आणि त्यावेळी मॅडम म्हणजे अमृता मॅडम माझ्याकडे आलेल्या, तर तेव्हा त्या करत होत्या कोर्स आणि मी असंच त्यांच्या शेजारी फक्त जाऊन बसले, असं करायचं म्हणून काहीच नाही. आणि त्यांचं चालू होतं. त्यांनी लॅपटॉपवर मोठ्या आवाजात लावलं होतं, की कानात कॉर्ड वगैरे नव्हती. त्यामुळे ते ऐकू येत होतं घरात. आणि आपोआपच जाऊन मी म्हणजे पहिल्या दिवशी काय मी त्यांचा मुद्राचा जॉइन केला नाही. दुसऱ्या दिवशी मला काय वाटलं माहिती नाही. मी जाऊन त्यांच्या शेजारी बसले आणि ते मुद्रा करायला लागले. त्यावेळी माझ्या आणि त्यावेळी मॅडमनी हात असे उपडे ठेवायला सांगितलेले मांडीवर. त्यावेळी एवढं मला अचानकच डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणलं काय होतंय हे म्हणजे कळत नव्हतं. म्हणजे मी तर काही अगोदरपासून ध्यानी वगैरे काही नाहीये, की ध्यान वगैरे करत नव्हती किंवा काहीच असं बॅकग्राऊंड नाहीये. तर खूप जास्त तेव्हा अमृता मॅडम म्हणल्या, की "अगं तुझं क्लिन्झिंग होतंय. खूप आतमध्ये काहीतरी साठलेलं आहे." म्हणलं, "असं थोडीच क्लिन्झिंग होतंय." असं म्हणजे मला खरं तर या कन्सेप्ट वगैरे काही माहिती नव्हत्या तेव्हा. तर त्या म्हणे, की "आता तू रोज करत जा ध्यान." तर मग मी त्यांच्या मुद्राच्या ह्याला बसायला लागले. पण मग काय झालं तर 2च दिवस त्या माझ्याकडे होत्या. त्यामुळे 2 ते 3च दिवस त्यांचा मुद्राचा तो मी जॉइन आहे. तो पेड कोर्स होता. तर त्याच्यानंतर त्यांनी मला रेफरन्स दिला, की मॅडमना जॉइन हो. मग मी जिल्हा नाव पाठवून झालं. मग त्याच्यानंतर मॅडम म्हटलं, की ओंकार ध्यानाला जॉइन करा. मग मी ओंकार ध्यान केलं रात्रीचं आणि विशेष असं काही ध्यान वगैरे करत नव्हते. ते ओंकाराचा क्लास तेवढा 1 महिना कंटिन्यू केला. त्यावेळी सकाळचं ना ध्यान असायचं, पहाटेचं ध्यान आणि मला काही पहाटे उठायची कधीच सवय नव्हती. तर ते ओंकार ध्यानामुळे काय झालं, की मला पहाटे उठायची सवय झाली. रात्री ध्यान आणि ते ओंकाराचा माझा असा इफेक्ट झाला, की ते ओंकार मी म्हणजे मोबाईलवर मोठ्यानेच लावत होते. तर त्यामुळे माझ्या घरातले ना, माझे मिस्टर आणि माझा मुलगा ते लोकं पण ओंकार ऐकायचे आणि एक दिवस तर ते स्वतःच म्हणायला लागले माझ्याबरोबर ओंकार. ते एक माझ्यासाठी मिरॅकल होतं. त्याच्यानंतर मॅडमनी मग अगोदरच मॅडमचे कोर्स शिवस्वरोदय शास्त्र भाग 1-2 चा लॉन्च होता. तर मॅडमनी जाहीर केलं, की भाग 1 आणि 2 आहे जानेवारी महिन्यात असं-असं या तारखेला. तर पहिली गोष्ट ना मी माझ्या घरातून म्हणजे शिक्षण वगैरे झालं, नोकरी केली, तरी माझं असं आहे, की माझ्या घरातले म्हणतील ना जायचं तेव्हाच मी जाणार. ते म्हटले ना नाही जायचं, तर नाही जायचं जरी माझी इच्छा असेल तरी. म्हणजे असं मी स्वतःला बांधून घेतलेलं त्या गोष्टीत. पण यावेळी मी म्हणजे संकल्प लिहिला होता. मग डिसेंबर मग संकल्प कसा लिहायचा हेही मला माहिती नव्हतं. मग मी म्हणजे संकल्प म्हणजे काय आपल्याला जे पाहिजे आहे ते लिहिणं एवढंच फक्त मला माहिती होतं. मग मी ते लिहिले 4-5 संकल्प काय काय असेल ते. मग मी ते लिहिल्यानंतर ती प्रतिपदा वगैरे ते त्यावेळी ती कशी पाळायची हे थोडंसं अमृता मॅडमने सांगितलं, की असं असं कर म्हणून. त्याच्यानंतर मी ते संकल्प लिहिले होते ना ते चालू वर्तमान काळात नव्हते लिहिलेले, की झालं आहे वगैरे आपण जसं लिहितो. तर त्यावेळी त्याच्यात पण माझ्या करेक्शन होत्या. मग त्याच्यानंतर मॅडमने सांगितलं, की संकल्पाचा एक व्हिडिओ आहे तो बघा. आता ते बघून मग मी संकल्प लिहिले. तर मी डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीत अर्ध्या जानेवारीच्या 15 जानेवारीपर्यंत 2-3 प्रतिपदा आले. पूर्ण डिसेंबरमध्ये मी 3च केलेल्या. त्या तिन्हीमध्ये संकल्प लिहिला होता, की मला सुदर्शन पिरॅमिडला भेट द्यायची आहे. तोपर्यंत मला पिरॅमिड वगैरे काय म्हणजे म्हणजे त्याचं शास्त्र पण माहिती नव्हतं आणि त्याचे काही फायदे असतात तेही माहिती नव्हते. मी फक्त असाच संकल्प लिहिला. कसं जाणार, काय जाणार मला माहिती नव्हतं. तर मी आणि त्यात मला पहिलाच प्रश्न होता, की मी गोव्यातून एकटी पहिला वाटायचं, की घरचे सोडतील काय एकटीला एवढ्या दूर. कारण त्यावेळी गोव्यातून एकच ट्रॅव्हल्स होती. ती दुपारी 4 वाजता निघते. ती पहाटे 6 वाजेपर्यंत ते खेड शिवापूर टोल नाक्याला पोहोचणार होती. म्हणजे पूर्ण 12 पेक्षा जास्त तास लागणार होते. तर मग पहिल्यांदा काही नाही संकल्प लिहिला आणि घरी सांगितलं, की मला असं-असं जायचंय. म्हणजे आश्चर्य म्हणजे माझ्या घरच्यांनी त्यावेळी अजिबातच त्याला अपोज सोडा म्हणजे त्यांनी विचारलंही नाही, की म्हणजे पहिला विचारलं, की "काय एवढं म्हणजे जाणं महत्त्वाचं?" म्हणलं, "हो, जाणं महत्त्वाचं आहे." आणि 2 दिवसाचा भाग 1 आणि 2 कंटिन्यू मॅडमनी ठेवला होता. आणि त्या अनुषंगाने मी पिरॅमिडला गेले एकटीवर आणि त्यावेळी माझं म्हणजे मी वर्किंग होते आणि म्हणजे शनिवार, रविवार असे 2 दिवस भाग 1 आणि भाग 2 होता. शुक्रवारी अर्ध ऑफिसचा लॅपटॉप वगैरे घेऊन मी ते अर्ध काम करून ट्रॅव्हल्समध्ये म्हणजे माझं मलाच आश्चर्य वाटलं एकटी गेले आणि हे सगळं पिरॅमिड तिथं गेल्यानंतर त्याच्या आधी मॅडमने ते संकल्प वगैरे लिहायला सांगितले होते, की का यायचं पिरॅमिडला.
त्या संकल्प वगैरे. आणि खरोखर सुदर्शनची ऊर्जा इतकी जाणवली ना, की पिरॅमिडवरून घरी आल्यानंतर 8 दिवस मला चक्क कोणाशीही बोलायची इच्छा होत नव्हती. किंवा काही जेवायची पण इच्छा होत नव्हती. ऑलरेडी म्हणजे सगळी एनर्जी मी तिथून घेऊन आलेले असा वाला फिलिंग होतं. मला ते आठवलं ना, मी ते पहिल्यांदा सुदर्शनची भेट काय होती ते अजूनही म्हणजे ताज्या आहेत त्या आठवणी. एकदम खूप सुंदर अनुभव होता. मग त्याच्यानंतर ना, काय मॅडम? झाडाचं, वडाच्या झाडाचं सांगा ना. हा. वडाच्या झाडात सांगते. त्यावेळी ते दुसऱ्या वेळेचं आहे. मग ते वडाच्या झाडाचे. कॅमेरा ऑन मग तिथं करताय का पहिल्यांदा आपण? पिरॅमिडला गेले. मी आणि ऑनच आहे मॅडम माझा कॅमेरा. मी कधी म्हंटले तुम्ही येणार आहात स्पॉटलाइट नाशिकला? द्या परत त्यांना. काय म्हटलं मॅडम? ऐकून नाही आलं. मी कधी म्हटले तुम्ही येणार आहात महाराष्ट्रात, नाशिकला? हा ते. ते एकदा मॅडमनीच मी सांगितलं होतं भाकीत करतात म्हण. बघ, मग मला गोवा आवडलेला खरं. मग तुम्ही महाराष्ट्रात येणार आहात. हो मॅडम, म्हटलं मला गोवा खूप आवडत. म्हणजे त्यावेळी ते सुदर्शनचं सांगते पहिला. मग तिथून आल्यानंतर ना, तिथंच सुदर्शन मध्ये असतानाच असं मनातून असं हे झालं की अरे परत कधी भेटणार मी सुदर्शनला. तेव्हा असं वाटलं की लवकरच. आणि म्हणजे मॅडम, मी खरंच सांगते मॅडम, एवढ्या नाराज झाल्या जायचं म्हटल्यावर. मग जावतच नव्हतं. हो. म्हणाले मॅडम मला नाही सोडवत आहे पिरॅमिडला. खूप म्हणजे अप्रतिम. मी कधीच असं अनुभवलं नव्हतं. आणि लगेच आल्या डाऊन परत. हा बोला मॅडम, तुम्ही न बोला. नंतर आहे ना, आणि मग तो गेल्यानंतर परत 1 महिन्यानं मॅडम म्हटलं की शिबिर ठेवायचं. ऍक्च्युली त्याच्या अगोदर एक शिबिर झालं होतं 5 दिवसांचं. पण तेव्हा त्याच्यानंतर मॅडम म्हणलं की शिबिर ठेवायचं. त्याच्यानंतर मॅडमनी नावं मागवली होती की कोण कोण येणार. तर म्हणजे असं झालं होतं की कोणीच नावं द्यायला तयार नाही. मग त्यावेळी मॅडमना मी रिक्वेस्ट केली होती की मॅडम कोणी नाही आलं तरी चालेल, फक्त ना आम्हाला तिथं येऊन ना काही खायला वगैरे नसलं तरी चालेल, पण आम्हाला तिथं यायची परवानगी द्या. आणि त्यावेळी मॅडमनी ना पहिलं शिबिर काहीतरी फ्री मध्ये ठेवलं होतं. नाही, 2-3च हो. नावं होती. मॅडमनी कॅन्सल करून नाही दिलं. हो. बोला. तर त्यानंतर आम्ही फक्त दुसऱ्या वेळी चौघीच होतो. शकुंतला मॅडम, शारदा मॅडम, मी आणि अमृता मॅडम आणि मंगल मॅडम. अशा 5 जणांसाठी मॅडमने ते असं शिबिर घेतलं होतं असं मला वाटतंय. आणि ते 1 महिन्याच्या आत, त्यावेळी पण माझ्या घरच्यांनी मला अजिबातच विरोध केला नाही की आत्ताच जाऊन आली आहेस ना, कारण 1 महिना म्हणजे काय जास्त नाही आणि एवढ्या दूरवरून जायचं. तरी पण त्यावेळी पण माझ्या घरच्यांनी मला असंच म्हणजे स्वखुशीने सोडलं. हे माझ्यासाठी खरंच मिरॅकल आहे. नाहीतर मी इतर अजूनच वेळी सांगते थोड्याशा तुम्हाला, ठिकाणी जाताना पण. मॅडम अजूनच सांगते, सगळ्यांना सांगायचंय मला. तुम्हालाही सांगितलं नव्हतं मी. मला अमृता मॅडम म्हटल्या ती एवढे पटकन डिसिजन नाही घेत, कशी काय घेते मला काही कळ ना मॅडम. हो. म्हणजे हे काय मॅडम, माझी निर्णय क्षमता नव्हती. मला स्वतःची, मी ते सांगितलं ना, मी म्हणजे शिक्षण असून जॉब असून दुसरे. खूप सरळ केलं त्यांनी. म्हणजे काय जादू आहे बघा. आपण ठरवलं ना, घरातले नाही म्हणणार नाहीत. पण अमृता मॅडमचा आश्रय, ही एवढं डिसिजन कशी पटकन नाही घ्यायला लागली, घेत की जिला खूप वेळ लागतो डिसिजन घ्यायला. मॅडम. म्हणजे खरं सांगू का, माझ्या आयुष्यातले जे महत्वाचे निर्णय आहेत ना, ते पण मी स्वतः म्हणजे तुम्ही म्हणाल ते असं वाले गोष्टी माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी, म्हणजे जे शिक्षण असो किंवा. आपल्याला स्वयंभू बनायचंय तर असं इथपासून सुरुवात आहे ना स्वयंभू बनण्याला. आणि माझी बोल. निर्णय क्षमता, मी तेही माझ्या म्हणजे माझ्या डायरीमध्ये लिहिलंय. ते मध्ये मध्ये उघडून मी कधीही वाचते की खरोखर माझी तेव्हापासून निर्णय क्षमता वाढली. म्हणजे मी स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागले. मग छोटे छोटे असू दे. म्हणजे तेच सांगते ना, मला इथे जरी जायचं असलं ना, तर माझ्या माझ्या घरचे किंवा मी विचारलं कोणाला, मी माझ्या मुलाला म्हणते मी जाऊ का, तर तो म्हणे की नको जाऊ आता, तर मी थांबणार जरी मला जायचं असलं तरी. असं होतं माझं. जेणेकरून त्याचा काही अफेक्ट होत नाही दुसऱ्या कोणावरही माझ्या त्या निर्णयाचा. तरीही मला अशी सवय होती की मी स्वतःचे निर्णय मी कधीच स्वतः घेतले. पण त्या सुदर्शनच्या भेटीपासून आहे ना, मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सक्षम झाली. हे मात्र मॅडम म्हणजे 200% मी त्याच्याशी सहमत आहे. खूप माझी निर्णय क्षमता वाढली. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी इतरांवर अवलंबून असायची निर्णयांसाठी. आता मी माझे सगळे डिसिजन मी स्वतः घेते. आणि खूप छान होतं. हा, आणि वृक्षाचं नक्षत्र वृक्ष सांगते. ते एक खूपच म्हणजे त्यावेळी ना, मी पिरॅमिडला दुसऱ्या ह्याच्या वेळी माझ्या मते दुसऱ्या वेळी की
हा, दुसऱ्या शिबिराच्या वेळेस मॅडमनी सांगितलेलं ते आम्हाला मॅडमनी गाईड करत होत्या की नक्षत्र वृक्ष कोणते आहेत आपले आणि नक्षत्र देवता यांच्याशी कसं कनेक्ट राहायचं, किंवा त्यांचा आपल्या आयुष्यात कसा रोल असतो. तर आहे ना तिथं मॅडमच्या तिथं पिरामिडच्या बाहेर आहे ना एक वडाचं छोटंसं झाड होतं. ऍक्च्युली ते वडाचं झाड मागच्या शिबिरात म्हणजे बहुतेक शारदा मॅडमनी लावलेलं होतं वाटतं, कारण त्यांचं ह्याचं काय बरं, त्यांचं नक्षत्र वृक्ष वड होतं म्हणून. पण मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती की ते कोणी लावलंय काय. पण मग त्यावेळी मी शिबिराला गेले आणि आपोआपच, आणि तेव्हा मला माहित नव्हतं माझं नक्षत्र वृक्ष वड आहे ते, नंतर मी इंटरनेटवर सर्च केलं तर ते असंच रस्त्याच्या कडेला लावलं होतं. मग त्याला आपोआपच खत पाणी काही न करता आपोआपच, मला त्याला माहिती नाही काय झालं ते, आणि त्याला मी बाहेरून असं विटांचं कुंपण वगैरे केलं. छान वाटलं मला त्यावेळी, म्हणजे माहित नाही काय काय झालं, छोटंसंच झाड होतं ते. अजूनही कधी कधी ना ते आठवतं मला, जेव्हा आता परत पिरामिडला जाईल तेव्हा त्याच्याशी भेट होईल. त्याच्यानंतर तो एक म्हणजे माहित नाही असं का कनेक्शन त्या झाडाशी झालं. किंवा ध्यानात जसं नूतन मॅडम म्हणाल्या की ध्यानात पण सुदर्शनशी कनेक्शन होतं, आणि त्यावेळी ना मला खूप साऱ्या मोरांच्या फॅमिलीचं दर्शन झालेलं पहाटे पहाटे सुदर्शनच्या ह्याच्यात. म्हणजे इतकं सुंदर होतं ते ना, जसं म्हणजे ते पोस्टर वगैरे असतं ना तसे वाले, तसे मोरांचा पूर्ण कळप ह्याच्यात आलेला, म्हणजे सुदर्शनच्या बाहेर आला होता आणि त्यांची पूर्ण फॅमिली होती. इतकं सुंदर दृश्य होतं ते, म्हणजे अप्रतिम. तर ते सुदर्शनशी ना एक कनेक्शन आहे म्हणजे. आणि तिथं गेल्यापासून खूप साऱ्या म्हणजे आयुष्यात ना जे पॉझिटिव्हिटी म्हणतात ना ती मिळाली आहे मला. म्हणून आता जसं फॉर एक्झाम्पल मॅडम म्हणल्या ना परीक्षा आहे म्हणून, आता माझी 22 तारखेला परीक्षा आहे. माझ्या घरचे म्हणतात की परीक्षा आहे तरी सुद्धा तू याच्या सगळ्यात वेळ घालवते, पण मला कधीच असं वाटत नाही की हा मी वेळ घालवते. कारण याच्यामधून खरं सांगू का मला ऊर्जा मिळते अजून जास्त अभ्यास करण्यासाठी, किंवा मी थोडं जरी वाचलं ना तरी माझ्या लक्षात राहील. असं नाही की मी 8 दिवस पुस्तकाचा कार्यक्रम घेतला म्हणून माझा वेळ वाया गेला, असं मला कधीच वाटत नाही. कारण मी ते अनुभवलंय की म्हणजे ऊर्जा म्हणजे काय आणि ती कशाला कशी आपल्याला मिळते. नॉट नेसेसरी की तुम्ही दिवस रात्र अभ्यासच करत राहिलं पाहिजे म्हणजेच तुम्ही परीक्षा पास होणार, असं काहीच नाही. मागच्या माझ्या शिवसरोदयच्या ह्याच्यात पण मी सांगितलं माझ्या पहिल्या परीक्षेचा अनुभव, मी ते कसे पास झाले किंवा कुठले टेक्निक केलेले. तर हे सगळं ऊर्जेचं काम आहे. बाकी आपण फक्त काय कठपुतली सारखं त्याच्यासाठी वागतो असं मला वाटतं. तर ऊर्जेला थँक्यू करंट. मला बोलायची संधी दिल्याबद्दल. तर मला वाटतंय आठवतंय थोडस, मॅडम चालल्या होत्या, निघाल्या होत्या आणि एकदम त्यांना ते वडाच्या झाडाची आठवण झाली आणि म्हणे नाही नाही थांबा मला भेटून येऊ हम्म. द्या. आणि भेटायला गेलं तर ते सुकून चालले. मग पाणी बिणी घातलं नंतर म्हणजे त्याच्यात हो पाणी घातलं. ब्रेन कशी काम करतात बघा. म्हणजे आपण जो नक्षत्र झाडांचा कन्सेप्ट तिथे ठेवलाय ना, तो तुम्हाला आता नाही कळणार. कोर्स झाला ना 5वा शिवसर्वोदय शास्त्र 5वा, की अजून रहस्य उलगडणार आहे. की का तुम्ही तिथे नक्षत्र झाडाशी कनेक्शन करायचंय, का तुम्ही त्याच्यावर प्रेम करायचंय, त्याच्याशी हितगुज करायचे. तर त्या झाडांनीच मॅडमना काही पाठवलं असेल मेसेज, म्हणून मॅडम जाता जाता थांबलेल्या, कासावीस झाल्या आणि मग पाणी घालून वगैरे दिसून आलं. मस्त तर होतं. खूपच छान अनुभव सांगितला. असाच एक अनुभव मला आठवतो, ते आपल्याकडे नाहीये. त्या पहिल्यांदा आल्या त्यावेळेला एकदम त्यांना पीएचडी चालू होती त्यांना, आणि त्यांच्या बहिणीची पीएचडी झालेली होती, त्या डॉक्टर होत्या. आणि हे प्रूफ आहेच अनुजा मॅडम, त्यावेळेला होताच तुम्ही. तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही कुठं बसायचं, कसं बसायचं, तुम्हाला पीएचडी ला मदत होणार. लिटरली त्यावेळेला त्या शिबिराला आलत्या आणि मी परमिशन दिली होती की या पीएचडी करतायत तर चला. मला माहिती होतं पिरामिड कसा इन्स्टिंग देतो, रिसर्चला कशी मदत करतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं असं बसायचंय आणि तुम्हाला काय रिसर्च करायचंय ते सगळं येणार. आणि खरंच झालं तसं. फर्स्ट टाइम त्या येत होत्या. ऍक्च्युली फर्स्ट टाइमच त्यांचा कोर्स आपल्याकडे. आणि त्या धावत आल्या होत्या. नवीन लग्न झालेलं आठवतंय का? नवीन लग्न झालेलं हो आणि नवीन. नवीन लग्न झालेलं. जरा रेकॉर्डिंग बंद करा. रेकॉर्डिंग बंद करा. म्हणजे एकेकाला ऐकलं की